मी या ठिकाणी ओबीसी करता उपसमिती स्थापन करावी मंत्रिमंडळाच्या मध्ये अशी या मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि या मागणीला कॅबिनेटने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। या समितीचं काय काम काय राहील? समितीचं काम काय? या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ। काल जो निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्वभूमीवर पूर्वीपासून ही मागच्या वेळेस सुद्धा ही मागणी करण्यात आली होती आणि त्यावेळेस असं आश्वासन दिलं होतं की एवढ्या पंधरवाड्यामध्ये आम्ही ही समिती स्थापन करू। याचंच आज मागणी करण्यात आली आणि ही त्यालाही मान्यता आज देण्यात आली। मराठा समाजासाठी जी उपसमिती आहे हे बघा, या ठिकाणी ओबीसीची मागणी ही पूर्वीपासून होती आणि त्या आधारावरच या समितीची मागणी 2 वेळेस मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली होती, त्याला आज मान्यता देण्यात आली। बहिष्कार वगैरे नाही आहे, काही कारणास्तव ते आले नसतील असं मला वाटतं। समिती काय करणार आहे? काय कशासाठी समिती? कशासाठी? आता ओबीसीचे जे काही विषय आहेत त्याच्याकरता ही समिती स्थापन करण्यात आली आहे, त्याची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला देऊ। पण बऱ्याच दिवसापासून ओबीसीची उपसमिती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्थापन करावी अशी मागणी होती, त्याला आज मान्यता देण्यात आली। आता हे आमच्यामध्ये ठरवलं जाईल, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली। आले होते पण मंत्रिमंडळाची बैठक सुरू होतेच ते निघून गेले। काही काम असेल शेवटी असं नाही की ते नाराज आहेत, ते 100% आले। साखळी उपोषणाला बसलेली आहे, 2 समाजात आमने सामने पुन्हा आलेली आहे। हे बघा, ज्याच्या त्याच्या समस्याचा विषय मांडणे हा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे, प्रत्येक घटकाचा अधिकार आहे। मराठा समाजाने मांडला त्याला सरकारने न्याय दिला। ओबीसी पण आपल्या गोष्टी मागणार आहे। ओबीसीच्याही काही मागण्या जर करण्यासारख्या असतील तर सरकार करेल। आता पहिले समिती स्थापन झालेली आहे, ठीक है। आज समिति क्यों स्थापन की गई? क्या क्या मुद्दे जिन पर आप लोग चर्चा? देखिए, ओबीसी का समिति का उपसमिति का गठन होना चाहिए, ये कई दिनों से कैबिनेट में विषय आ रहा था। माननीय मुख्यमंत्री महोदय और दोनों उप मुख्यमंत्री ने आज ये समिति को गठन करने का मान्यता दी है और मुझे लगता है आगे चल के ओबीसी के बारे में जो कोई समस्या है ये समिति के माध्यम से छोड़ी जाएगी। राज्य सरकारने काढलेल्या जीआरची आता होळी जाळपोळ होते बीडमध्ये। हे बघा, आता डोक्यावर गुलाल टाकल्यानंतर जाळपोळ करणं चुकीचं नाही।